मुंबई ठाकरेंचीच लोकसभा विधान परिषदेनंतर सिनेट निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरेंचा डंका पाहायला मिळालेला आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युवा सेनेचा दणदणीत विजय झालेला आहे। युवा सेनेचे 10 पैकी 10 उमेदवार विजयी झालेत, तर भाजप प्रणित एबीव्हीपी या संघटनेचा अक्षरशः धुव्वा उडालेला आहे। सिनेट निवडणुकीमध्ये हॅट्रिक साधत ठाकरेंच्या शिवसेनेचा सलग तिसरा एकतर्फी विजय काल पाहायला मिळाला। मुंबईमध्ये ठाकरेंची विजयी घोडदौड सुरूच आहे। लोकसभा तसंच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामधील विजयानंतर सिनेट निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झालेला आहे। तर काल सिनेट निवडणुकीचा निकाल समोर आला आणि यामध्ये पुन्हा एकदा युवा सेनेचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं। एबीव्हीपीचा अक्षरशः धुव्वा उडालेला आहे। मुंबईमध्ये सातत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता ठाकरेंचं वर्चस्व मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि याची प्रचिती पुन्हा एकदा सिनेट निवडणुकीच्या निमित्तानं मुंबईमध्ये आलेली आहे। मुंबई ठाकरेंचीच हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं युवा सेनेच्या नेत्यांनी सुद्धा काल या विजयानंतरच्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे। तर या विजयानंतर संजय राऊत, वरुण सरदेसाई आणि विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली ती बघूया। सिनेटचा निकाल येत नाही तोपर्यंत या विषयावर बोललो नाही, कारण आदित्य साहेबांच्या नेतृत्वावर माझ्या सकट महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवा सैनिकाला भरोसा होता। आम्हाला एक खात्री होती, जेव्हा युवा सैनिकाच्या टप्प्यात बॉल येईल तो छटकार मारल्याशिवाय सोडणार नाही। तशी मेहनत घेतली, त्यामुळे आता अभाविप असेल, घाबरट सरकार असेल, या सगळ्यांनी समजून घ्यावं की मुंबई ही केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाच्या मागे आहे। पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलं, शिक्षकच्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून दिलं, लोकसभेमध्ये दाखवले, येणाऱ्या विधानसभेमध्ये पण दाखवले। 10 पैकी 10 जागा जिंकून या मुंबईतला तरुण वर्ग, सुशिक्षित पदवीधर हा शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे, शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं काल चित्र स्पष्ट झालं। याआधी पदवीधर मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचा विजय झाला। आता सिनेटमध्ये महाविकास आघाडीच्याच बाजूने कौल आहे। युवक जे होते तर लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम होता, पण मुंबईच्या विद्यापीठाच्या निकालानंतर युवक सुद्धा आता महाविकास आघाडी बरोबर आहे आणि ही विजयाची परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्रातील सर्व जनतेने, सर्व स्तराच्या लोकांनी, मग तो युवा असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, यांनी तो निर्धार केला आहे, हे या निकालावरून स्पष्ट होत आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। याविषयी बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत, तर भाजपकडनं आमदार अतुल भातखळकर सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सगळ्यात आधी सुषमा अंधारे यांच्याकडे जाऊयात। सुषमाताई, पोटनिवडणुकीपासून खरं तर हा सगळा प्रवास सुरू झाला, जेव्हा शिवसेनेची 2 शकलं झाली, त्यानंतरच्या मुंबईतल्या निवडणुकांमध्ये विधान परिषद असेल, लोकसभेची निवडणूक असेल किंवा मग आता झालेली काल निर्णय आलेली सिनेटची निवडणूक असेल, ठाकरेंचाच वर्चस्व पाहायला मिळतोय। शिवसेनेची शकलं झाली, शिवसेनेत फूट पडली, काय जे शब्द वापरायचे, शब्दछल करायचा आहे तो विरोधकांनी करावा, परंतु शिवसेनेचं जे मूळ अधिष्ठान आहे ते अधिष्ठान मातोश्री आणि ठाकरे या नावामध्ये आहे। आणि हे अंधेरीची जी पोटनिवडणूक झाली तिथपासून ते आतापर्यंत वारंवार सिद्ध झालं आहे। सिनेटच्या निवडणुकीमध्ये 10 पैकी 10 जागा असा एकहाती विजय आम्ही मिळवणं, हे पुन्हा एकदा युवा नेते, युवा सेना प्रमुख आदित्यजी यांची युवा सेना ही किती खरी युवा सेना आहे, विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी लढणारी, हे निर्विवादपणे सिद्ध करणारी आहे। हा विजय आमच्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीचा शुभ संकेत आहे असं आम्ही मानतो। हा शुभ संकेत आम्हाला नवी ऊर्जा देणारा आहे आणि निश्चितपणे या निमित्ताने अजून एक गोष्ट स्पष्ट झाली की इथला जो युवा वर्ग आहे, जो सुशिक्षित वर्ग आहे, तो सुशिक्षित वर्ग इथल्या कायदा सुव्यवस्थेचे जे भिंडवडे निघालेले आहे, जी बेबंदशाही आहे, अराजकता, बेरोजगारी, महिला असुरक्षितता, ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालला महाराष्ट्र आणि अपयशी ठरलेले गृहमंत्री, या सगळ्या मुद्द्यांवर किती सजगतेने विचार करते
आणि ती सजगता दाखवून या सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर सन्मान्य नेते आदित्यजी शोधू शकतात याच्यावर विश्वास त्यांनी या निकालातनं दाखवलेला आहे. बरोबर. यावरती भाजपची प्रतिक्रिया घेऊया पटकन. भातखळकरजी आपल्या सोबत आहेत. भातखळकरजी, सुषमाताई काय म्हणतात ते तुम्ही ऐकलं असेलच, पण तत्पूर्वी वरुण सरदेसाई यांची कालच्या विजयानंतरची प्रतिक्रिया आहे. त्यात ते म्हणतायत की मुंबई ठाकरेंचीच आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. तुमची प्रतिक्रिया? पहिली गोष्ट, विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अधिकृतरित्या अनधिकृतरित्या कुठलाही सहभाग घेत नाही. कारण भारतीय जनता पार्टीची भूमिका ही आहे पहिल्यापासूनची की विद्यापीठ ही राजकारणापासून मुक्त राहिली पाहिजेत. पण विद्यापीठ राजकारणाचा अड्डा बनवायची, तिथे गोंधळ घालायचे, हे उद्धव ठाकरे आणि कंपनीचे उद्योग आहेत. त्याच्यामुळे आम्ही ज्या निवडणुकीत उतरलेलंच नव्हतो त्या निवडणुकीमध्ये त्या संदर्भात आमच्यावर काही आरोप करणं हे अत्यंत हास्यास्पद आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, मुंबई कोणा एका परिवाराची आणि ठाकरेंची आहे हे म्हणणं वस्तुस्थितीला सोडून तर आहेच, पण मुंबईकरांचा अपमान करण्यासारखं आहे. ही मुंबई कोणाची असेल तर ती आग्र्या कोळ्यांची, मूळ मुंबईकराची, मराठी माणसाची आहे, ज्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र केलं. त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुंबई कोणाची याची भाषा करू नये. मुंबई ही सर्वसामान्य कष्टकऱ्याची, कामगार वर्गाची, मराठी माणसाची आहे. हे उद्धव ठाकरेंनी आणि त्यांनी महापालिकेत पोचलेले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत अन्य प्रांतीय, त्यांनी लक्षात ठेवावं. एवढंच या निमित्ताने मी सांगेन. सुषमाताई? नाही, लक्षात घ्या की भाजपचा कोणीतरी एक अत्यंत जाणकार मान्यवर, ज्याला जनमताचा आधार आहे आणि ज्याला महाराष्ट्राचा एक मास्पेस आहे, असा एखाद्या जाणत्या नेत्याने जर मत व्यक्त केलं, समजा सुधीर भाऊ बोलले, तर निश्चितपणे सुधीर भाऊंच्या म्हणण्याला एक ग्रॅव्हिटी असते आणि त्या म्हणण्याला आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे. बाकी कोण क्षुल्लक लोक काय बोलतात त्यावरती आपण काही फार लक्ष द्यायची गरज नाही. पण एक मुद्दा निश्चित आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही भाजपचीच अंगीकृत संघटना आहे हे कुकुलं बाळाला सुद्धा कळतं. परंतु ज्या लोकांना जनाधारच नाहीये किंवा ज्या लोकांना याची काही माहिती नाही, जी कधी राजकारणात उतरली नाही, लोकांमध्ये फिरली नाही, तर ते असे भाबडी विधानं करू शकतात. त्यांनी त्यांच्या अज्ञानामध्ये सुखी राहावं ही प्रार्थना. आणि तिसरा मुद्दा की मुंबई कोणाची, तर गुजरात्यांच्या पायाशी ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि सगळा स्वाभिमान गहाण टाकला, इथल्या एक कंपन्या गुजरातमध्ये जाताना ज्यांनी उफ तक केलं नाही, अशा लोकांच्या तोंडी ती भाषा फार शोभत नाही. मला या क्षणी हा विजयाचा आनंद अत्यंत निर्भयपणे साजरा करायचा आहे. सो आरोप प्रत्यारोप या सगळ्या भानगडीत अजिबात पडायचं नाहीये. बरोबर. आणि त्यासाठी आता परीक्षा म्हणून विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे. धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेसाठी. पुढे जाऊयात. दरम्यान सिनेट निवडणुकीमधील विजयानंतर ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार किसन सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूयात. सिनेट निवडणुकीच्या 10 जागांचा निकाल आता हाती लागलेला आहे. सिनेटच्या 10 जागांवर युवा सेनेचं पुन्हा एकदा वर्चस्व पाहायला भेटतं आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत होती. या निकालाचा शेवट झालाय ते म्हणजे किसन सावंत हे उमेदवार होते युवा सेनेचे आणि त्यांचा निकाल हा शेवटचा आला. आपण ते आधी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल, धाकधूक वाढली होती का? शेवटचं तुम्ही एकमेव उमेदवार उरले होतात. 3 तासापूर्वीच 9 उमेदवार विजयी झाले होते. काय प्रसंग होता? असं बघितलं गेलं तर आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली ही आपण निवडणूक लढवतोय. आमचे युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई यांनी जी टेक्निक वापरली, त्यांनी जी मेहनत घेतली, त्याचबरोबर आमचे अंकित प्रभू आहेत, त्याचबरोबर सगळे युवा सेना कार्यकारिणी आहे, युवा सेनाचे पदाधिकारी आहेत, या सगळ्यांच्या मेहनतीमुळे असं वाटलं होतं 10 नाही आम्ही 11 जागा जिंकणार होतो, परंतु आम्ही 10 पूर्ण केलेल्या आहेत. धाकधूक तर होती, परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने ही मुंबई आमच्या साहेबांची आहे आणि हे विद्यापीठ सुद्धा आमच्या साहेबांचंच आहे हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. आपल्या गणपतीचं विसर्जन अजून बाकी आहे, काय प्रसंग आहे सांगा. मी बाप्पाला विनंती केली होती की ह्या निवडणुकीत यश मिळू दे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.